जय शिवराय मित्रांनो, मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं म्हणजे रायगडकर युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, रायगडमध्ये आहे, रायगडमधल्या गावी म्हणजे कोकणामध्ये. तर आज लग्नाची पण थोडी गडबड, म्हणजे लग्न पण आहेत गावामध्ये, ते सगळे कामं करायचे आहेत आणि आता जायचं सासरवाडीला. चला तर तुम्ही पण आमच्यासोबत आहे सासरवाडीला. चला तर मग. चला मित्रांनो, मला पण रिक्षा भेटली, मी निघून आलो आणि पाटील लगेच लाल एसटी, आपला लाल डब्बा आला एसटी. चला आता आपण पोहोचलोय तिकडे. दो वहिनी आहेत, वहिनींची आई आहे, बँकेत आहे सृष्टी, दृष्टी, दोघे पण आहेत. असं एक गाव आहे, म्हणजे आमच्यापेक्षा मोठं आहे खूप. डोंगरामध्ये पण याची घर आहे. ऊन पण खूप आहे, खूप म्हणजे खूपच आहे ऊन. जाते जरा प्रॉब्लेम होईल, खूप ऊन लागेल भरपूर. उन्हाळी वाड्या मी असे बांधते. इकडे अंकिता आहे, इकडे नेहमीप्रमाणे सृष्टी, मी इकडे आहे दृष्टी. दृष्टी आणि सृष्टी दोघी बहिणी बहिणी आहेत. एक दादाची मुलगी आहे, ती दृष्टी, आणि इकडे आहे ती सृष्टी. खूप मजा करतात गावाला आल्यावर दोघी जणी पण. दुपारी सासवड्यातून आलो त्यानंतरला व्हिडिओला चालूच केला आणि आज रात्री उठणं होता अक्षयचा. तिकडं मांडवामध्ये आलो होतो, तर तिकडे मांडवामध्ये अक्षयचा उठण्याचा विडा भरण्याचा कार्यक्रम चालू होता. गावची वयस्कर मंडळी ते नवीन मुलांना, नवतरुण पिढीला शिकवत होते विडा वगैरे कसा भरतात वगैरे वगैरे. ते शिकणं पण जरुरी आहे आताच्या पिढीला, कारण की आपल्याला यातलं काहीच माहिती नाही. त्यामुळे सगळे जाणून घेत होते, व्यवस्थित एकदम बघत होते कसं काय करतात. चला आज बघूया उठण्याचा कार्यक्रम. मला असं वाटतं मी एक चांगली गोष्ट करतोय. ही मेमरीज आहे ती मी साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्याला कधीतरी आमच्या उपयोगाला येईल. बघा, नवतरुण मंडळी कशी एकदम निरकून पार्किंग मध्ये एकदम लक्ष देऊन बघतो. तुला चांगली गोष्ट आहे आमच्या गावामध्ये. मुंबईची सुद्धा या लग्नामध्ये भरपूर सगळी मुलं आले, त्यांची 2 लग्न होते. आमच्या गावची पद्धत अशी आहे. तुमच्याकडे काही पद्धत आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर नवरदेव विड्याच्या पाया पडेल. नवरदेव आपल्या घरच्या देवाच्या पाया पडून परत मांडवामध्ये आलाय आणि आता विड्याच्या पाया पडून पुऱ्या गावच्या मंडळींचा पाया वगैरे पडणार तो, आणि मग इथं उठण्याचा कार्यक्रम संपेल. आता मांडवामध्ये गावातली
मुंबईवरून आलेली मुलं विडा वाटण्याचं काम करतायत. विड्यामध्ये पान, सुपारी, साखर आणि खोबरा. मग इकडे उठणा संपन्न झाला आणि मग नवऱ्या मुलाला नाव घालण्याचा कार्यक्रम चालू आहे. नाव म्हणजे नवऱ्या मुलाला आंघोळी घालतात उठण्याची, ते सुद्धा इकडे चालू आहे. कोकणामध्ये मला असं वाटतं सगळ्याच गावी अशी पद्धत असेल. मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्या गावी सुद्धा असं होतं का. चला तर ही व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यातच मी आमच्या गावची परंपरा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. उद्या भेटूया हल्दीच्या कार्यक्रमाला. चला बाय.